कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील बंगळुरू मैसूर एक्सप्रेसवेवर कारमधून जाणाऱ्या एका कुटुंबाला अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे। त्यानंतर पोलिसांनी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पीडित कुटुंब हे बेंगळुरूला राहणार असून घटनेच्या वेळी सागर, त्याची पत्नी, मुलं आणि एक वृद्ध महिलेसोबत प्रवास करत होते। ट्रॅफिकमध्ये कारची किरकोळ धडक झाल्यानंतर काही गुंडांनी या कुटुंबाची कार अडवली आणि गाडीतील लोकांवर हल्ला केला। मारहाणी दरम्यान महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी आपल्या सोन्याचे दागिने देण्याबाबत बोलत राहिली, पण नराधम तिच्या डोळ्या देखत तिच्या पतीला मारत राहिले। रोड रेजची ही अत्यंत लाजिरवाणी घटना बंगळुरू मैसूर एक्सप्रेसवेवर घडली आहे, जी पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवरती लोकांचा संताप अनावर झाला आहे। लोक रस्ते सुरक्षेच्या नियमावर प्रश्न उपस्थित करत आहेत। माझे दागिने घ्या, जे काही पाहिजे ते घ्या, पण माझ्या नवऱ्याला सोडा, असं महिला वारंवार सांगत होती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत। दुसरीकडे भर रस्त्यात ज्या कुटुंबासोबत ही मारहाणीची घटना झाली, ते कुटुंब अजूनही त्या रात्रीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओमध्ये दिसतं आहे की काही लोक एक्सप्रेसवेच्या मधोमध सागर यांची कार अडवतात, त्यांच्या कारला घेरतात, त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मारहाण करतात। मागे पुढे आपल्याला कार थांबलेल्या दिसत आहे, पण कोणीच सुरुवातीला त्यांच्या मदतीला येत नाही। मागच्या कारच्या डॅशकॅममधून हा सर्व घटना रेकॉर्ड होत असते। यात दिसतं आहे की सागर याची पत्नी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर गुंड तिच्या नवऱ्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला ते मारत आहेत। दुसऱ्या गाडीतील एक व्यक्ती परिस्थिती शांत करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाहेर येतो। अजून 2-4 जण त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात, तरीही गुंड आवरत नाहीत। अखेरीस महिला आपल्या पतीला होणारी मारहाण बघून सण बाहेर निघते आणि त्या चोरांना म्हणते, माझे दागिने घ्या लागल्यास, पण माझ्या नवऱ्याला सोडा। मात्र तरीही मारहाण सुरूच राहते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल पण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।